नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया छोट्या बटाट्यापासून सुक्की भाजी। कढई ठेवलेली आहे गरम करायला। एकदम थोडंसं तेल काढून घ्यायचं। तेलच्या जागी ना थोडासा बटर जरी तुम्ही टाकला तरी चालेल, चव खूप छान येईल। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये काही बटाटे, छोटे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं आहे पाणी। 300 ते 350 ग्रॅम आहे ते बटाटे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। 2 मिनिटं फक्त मी बघा ह्या तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। वाटलं तर थोडंसं मीठ टाकायचं आणि हलवून जरा झाकण ठेवलं बारीक गॅसवर तरी पण चालू शकते। हे मी काढून घेणार आहे। काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम तेल काढून घेऊया। एक चमचा अशा पद्धतीने जर काढला तरी पण चालू शकते। गरम होऊन देऊया। थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, त्याच्यामध्ये हिंग पावडर जरी टाकली तरी चालेल। कढीपत्ता आणि एक मिडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची 1 चमचा टाकलेली आहे। कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। गॅस मिडियमच आहे। एक आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचे। त्यामध्ये थोडीशी एकदम मी हिंग पावडर टाकणार, 1 चिमूटभर टाकली तरी चालेल आणि मस्त असं भाजून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकणार आहे, मीडियम आकाराचा आहे। ह्याला पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। पण काय करायचं माहिती आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। आता एकदम थोडंसं टाकायचं आणि 2 मिनिटानंतर 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे। ह्याच्यामध्ये मसाला छोटा 1 चमचा मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे, थोडंसं मीठ, हळद, जिरे धने पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, गरम मसाला, काळं मीठ चवीप्रमाणे टाकायचं। साहित्य म्हणजे मीठ जे आहे ना जास्त होऊ नये। 1 मिनिटभर परतूया ह्याला। गॅस बारीक आहे। बारीक गॅसवर फक्त मी मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, थोडंसं टाकायचं एकदम। त्याच्यामध्ये हे बटाटे टाकायचे जे आपण परतून घेतलेले। मिक्स करते। पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे। बारीक गॅसवर एक 5 ते 7 मिनिट आपण याला शिजवून घेऊया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, असं झाकणाचं जे पाणी आहे ना ते पण त्याच्यामध्ये पडतं। बटाटे तर आपण जेव्हा परततो ना तर अर्धे चांगले शिजले जातात, तर नंतर बघा अशा पद्धतीत होतं। जर असं नसेल तुम्हाला करायचं ना तर ह्या बटाट्यांना काय करायचं माहिती आहे का, कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतर खोलायचा कुकर। तर खोलायचं नाही, नंतर त्या बटाट्याची साल काढायची। सेम पद्धतीत मग तुम्ही डायरेक्ट न परतता अशा पद्धतीत करू शकता। थोडंसं बटर टाकायचं, छान लागेल। नाही टाकलं तरी अशाच पद्धतीने जर केलं ना तर खूप चविष्ट असं लागतं। मस्तपैकी एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। थोडे छोटे छोटे केले तर चालतील, असे मोठे केले तर चालतील। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।